नमस्कार. N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया जिंतूर शहरातील ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातली सीआरपी महिला ज्या आहेत त्यांच्या बऱ्याचशा अडचणी होत्या. कुणाच्या त्यांच्या कामं जे केलेले आहेत ते दीदीपर्यंत पोहोचत नाहीत. मग का पोहोचत नाही ते दीदीने विचारलं. किंवा बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काम आहेत, छोटे छोटे मुलं आहेत त्यांना जायला यायला त्या गावामध्ये व्हॅन नाहीये. यासाठी दीदीनं मार्गदर्शन केलं. आता दीदीनं सांगितल्याप्रमाणे जे फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन आहे की त्यांना कोणते कोणते माफी भेटलेले आहेत किंवा आपल्या लाडक्या बहिणीचं केवायसी झालेलं नाही तर त्या ज्या खूपच गरजू महिला आहेत त्यांचं केवायसी करून घ्यायचं सांगितलेलं आहे. नियोजन माननीय मंत्री महोदय मेघा दीदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यामध्ये सीआरपी महिलांच्या आणि गावातल्या बऱ्याच अडचणींवर दीदींनी तोडगा काढलेला आहे. आणि देवेंद्रजींनी जे पण आजपर्यंत कर्जमाफी केलेली आणि सर्वात मोठी कर्जमाफी आज शेतकऱ्यांची झालेली आहे. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली. त्यासाठी सर्व महिलांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केलेले आहेत. त्यासाठी पहिल्यांदा तर मी देवेंद्रजींचं खूप खूप अभिनंदन करते. आणि येत्या 22 तारखेला देवेंद्रजींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काय वेगवेगळ्या योजना करणार आहोत त्यानिमित्ताने पण आज दीदींनी सांगितलेलं आहे. दीदींनी आजपर्यंत जे पण आपल्यापर्यंत योजना आणतात किंवा जे पण काम करत आहेत आपल्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचत आहेत त्याला आपण सहकार्य करणं आणि त्याला आपण मदत करणं त्याचं मला वाटतं ते आपण करायला पाहिजे. आजची सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा होता की एकतर देवेंद्रजींचा वाढदिवस आहे येत्या 22 तारखेला. त्यानिमित्ताने बरेच योजना म्हणजे आखल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून. नितीन नवीन साहेबांनी पण आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यावर आम्हाला गाईड करण्यात आलेलं आहे पक्षाच्या अंतर्गत. आणि सीआरपी महिलांबाबत पण दीदींची सविस्तर सखोल चर्चा करण्यात आलेली आहे.